आता खेळ नाही म्हटलेत ना, तर आता त्यांचाच खुळखुळा झालाय. त्यांनी तो खुळखुळा वाजवा आणि त्याच्याकडे मग्न राहावा. ज्यावेळेस संग्राम बापू भंडारे महाराजांचा गुलेवाडीमध्ये कीर्तन होणार, तर त्या दिवशी त्यांच्या प्रिय लोकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेले त्याचे स्क्रीनशॉट आहे का संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र गोळा व्हायचं. म्हणजे षडयंत्र हे खरंच सुरू त्या दिवसापासून चालू होतं. तुम्ही कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलवर काम करतायत, कोणाच्या हातचं खेळणं बनलेले आहात आणि तालुक्याची घडी मोडण्यासाठी तुम्ही काम करताय असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. नाही, आरोप आता ते माझ्या विधानसभा निवडणुकीच्या मला खबऱ्या म्हणले होते, परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या न्यूजपेपरची मी खबर झालो. मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हणले. आता खेळ नाही म्हटलेत ना, तर आता त्यांचाच खुळखुळा झालाय. त्यांनी तो खुळखुळा वाजवा आणि त्याच्याकडे मग्न राहावा. यापेक्षा मी काय जास्त त्यांना उत्तर देऊ इच्छित. त्यांनी कधी बघितलं का? कधी संगमनेरात होते का? ते विरोधकांकडे कधी तालुक्यातील जनतेकडे तरी माहिती होतं का? ज्या संगमनेरकर मला ओळखताय त्या संगमनेरकरांनी गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जाताना मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितलंय. भगवी टोपी घातली म्हणजे विचार भव्य होता का असं त्यांना वाटतं. पण आमच्या रक्तामध्ये आम्ही भगवू आहे. त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता. आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलला असेल. हा जो मोर्चा काढण्यात आला यामध्ये गंभीर आरोप आपल्यामध्ये करण्यात आले. तरी हा सगळा एक षडयंत्राचा भाग होता. महाराजांनी आणि तुम्ही ठरवून हा सगळा तालुक्यातलं जे षडयंत्र बसलं होतं त्यानंतर महाराजांवर हल्ला करण्याचं काही झाला प्रकार हा देखील सगळा खोटा आहे आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये लोकांना अडकवून इथे शांतता आणि सगळं वेगळं काम नाही. यामध्ये तर मी आपल्याला जबाबदारीने सांगेन तर मी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रत्येक सप्त्यामध्ये जातो. ते महाराज कोण आहेत, काय आहेत हे मला त्या दिवशी माहीत नसतं. मी गेल्यानंतर माझे जे संस्कार आहेत वारकरी संप्रदायातून कुटुंबातून मी पुढे आलो. माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते. माझ्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो. म्हणजे जिथं हरिनाम सप्ताह चालू तिथं जात असतो. त्यामुळं हे पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होतं. कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारे महाराजांचा गुलेवाडीमध्ये कीर्तन होणार, तर त्या दिवशी त्यांच्या प्रिय लोकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेले त्याचे स्क्रीनशॉट आहे का संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र गोळा व्हायचं. म्हणजे षडयंत्र हे खरंच सुरू त्या दिवसापासून चालू होतं. त्यामुळं तिथं घटना घडली, मी गेलो, मी दर्शन घेतलं, मी निघून गेलो. त्यामुळं षडयंत्राचा भाग याला मला तरी वाटत नाही. आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने दिसतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.